ए कुठे चाललीयस ग? अशी दबक्या पावलांनी जिने उतरतीयस म्हणजे चोरी वगैरे करायचा विचार आहे की काय? बोल पटकन. मी अमृता काकूला शोधते. पण आता अमृता काकूच्या आधी मोनिका काकू सोबत चालायचं. ओके चल. तुम्हारी गाड़ी गई बाकी. ओ बाप रे, ऐसा नहीं करने का बाबा. तुम्हारा गाड़ी एक्सीडेंट कर देगा क्या? क्या क्या ये? अरू बोल. ओवी, तू आणि तुझा बाबा सकाळी कुठे गेला होतात? काय काय झालं तिथे सांग बरं. मोनिका, मोनिका ऐक ना जरा शांत. काय कशाला घेऊन आलीस तिला? हा बा, तू शांत बस जरा. ओवी बोल. तू आणि तुझा बाबा सकाळी कुठे गेला होता? तिथे काय काय झालं? आणि जेव्हा तू बाहेर गाणं गात होतीस तेव्हा तुझा बाबा तुला कसा नाही काही बोलला? कसा ओरडला नाही? बोल. मम्मा, सारंग काका तिला ओळखला म्हणून तिने गाणं स्टॉप केलं. हो, पण तू आणि अमृता काकी तिथे गेल्यानंतर तिच्यावर ओरडला ना. तोवर तर ही मस्त पैकी गाणं गात होती. तोवर तुला तुझा बाबा का नाही काही बोलला? सांग मला. तुझा बाप तुला ओरडला कसा नाही गाणं गायल्यावर? तुझं आणि त्याचं काही ठरलंय का वेगळं? काही ठरलं असेल तर पटकन मला इथे सांगा. ओवी, मी विचारलंय ते पटकन सांग, नाहीतर तुझ्या बापाची आणि तुझी अशी अवस्था करायला लागते मी. मोनिका, मूर्ख आहेस का तू? जरा शांत राहा. हे बाळा काय चाललंय? मोनिका काकू ना एक खेळ खेळते तुझ्या बरोबर, कळलं? हा? सो नाही नाही लोलायचं नाही, अजिबातच नाही. आपला गेम आहे की नाही, तुझा आणि माझा आणि मोनिका काकूचा. तू बाबाला माहिती नाहीये म्हणून तू बाबाला काहीच सांगू नकोस. जा जा. ओ ग बाबा, रडायचं नाही. हा राजकुमार, काय? तुला काय गरज होती हा शहाणपणा करण्याची? काम मध्ये पडलास तू तुझ्या रागावर. मोनिका, तुझ्या रागावर कंट्रोल ठेव, कळलं ना? आई उगाच लागावते हो की नेले. मग काय राग कोणावर कुठे काढायचं हे कळत नाही तुला? पोरगी जाऊन सारंगला एक शब्द जरी बोलली ना, वाट लागेल आपल्या दोघांची. तुला काय वाटतं? ती बारकी जाऊन सांगेल त्याला? अरे हिची काय पिशात की हिच्या बापा समोर जाऊन थोबाड उघडे, ते पण माझ्या अगेन्स्ट. माझ्या ना एका नजरेत थरथर कापते ती, कळलं? आणि सारंगला जरी कळलं ना तर त्याला कसं सांभाळायचं ते मी माझं बघून घे. तू आहे ना, तू जरा स्वतःची काळजी कर, कळलं? केस का तू? हो आहे. मग ब्रह्मदेव जेव्हा अक्कल वाटत होता ना, तेव्हा चाळणी घेऊन जायचं नाही. चाळणी घेऊन गेलेली रे तुझी आई. कळतच नाही तिला. हा तुझा अहंकार आहे ना, एक दिवस तुला खड्ड्यात घालेल. मग जाईन मी खड्ड्यात, पण एकटी नाही जाणार. तुला माझ्या सोबत खड्ड्यात घेऊन जाईल. ए आई न तोड ढिक्किटकी ढिक्किटकी ढिक्किटकी. बाबा, मी इथून जाते, तुझा वेळेवर ये मला नेला. हो रे माझा प्रिन्सेस, जात होतं गाणं शिक. बाय. सारंग सर, तुम्ही इथे? हां, तुम्हालाच भेटायला आलो होतो. माफ करा सर, खरं तर मीच तुम्हाला भेटायला यायला हवं होतं. खरं तर तुमच्यामुळे माझा मोडलेला संसार पुन्हा एकदा उभा राहिला आणि वसंत आणि माझ्यातले सगळे गैरसमज दूर झाले. काही नाही होत आई, आमच्या प्रयत्नांना यश मिळालं याचंच समाधान जास्त आहे. आणि खरं तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठीच मी इथे आलो आहे. अहो सर, खरं तर मीच तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण टीमचे आभार मानायला हवेत. अहो आभार कसले मानायचे, आमचं कामच आहे ते. हो, तुमच्या मिसेस म्हणजे सुशीला मॅडमने आणि तुम्ही जसं आम्हाला समजावून सांगितलं ना, त्यामुळेच आम्हाला समजलं की संवादाने सगळे प्रश्न मिटू शकतात.
मॅडम नसतं तर मी कदाचित नांद्याला सुद्धा गेले नसते. एक बाईच दुसऱ्या बाईचं मन चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकते. तुमच्या दोघांमुळे आमच्यासारख्यांचे मोडलेले संसार पुन्हा एकदा रुळावर येतात. ताई सगळं बरोबर आहे, पण एक गैरसमज होतो तुमचा. मी आणि सुशीला. सॉरी, एक मिनिट. हां हॅलो, हो मी इथेच आहे, निघतेच आहे, फक्त 5 मिनिटं. हो, हे बघा त्यांचाच फोन होता. मला खरंच निघायला हवं. आमचा मुलगा सोहम, आम्ही त्याला मूवीला न्यायचा प्लॅन बनवलाय. मला खरंच उशीर होतोय, मी निघते आता. हां या. थँक्यू. ओ सुपर हिरो, अरे पाव किलो आलास तू. सुपर हिरो चला की हो, लवकर उशीर होत असतो आपल्याला. निघूया आता म्हणतो मी. कुठे? सुपर हिरो, तुम्ही काय विसरून गेलात की काय म्हणतो मी? अहो तुम्ही तर मला प्रॉमिस केलं असतं ना हो की सिंहगडला जायचं म्हणून. आता ओवीचा क्लास सुरू झालेला असतो. ओवीचा क्लास संपेपर्यंत आपण जाऊ ना येऊ तर म्हणतो मी. अरे बाळा, सिंहगड चढायला अख्खा दिवस जातो. 2 तासात कसं जाऊन येणार आपण? मग 2 तासात होणार नसतं काय हो? आता अख्खा दिवस कधी मिळणार म्हणतो मी. आई तर मला असं जाऊ देत नाही. मग काय करायचं आता? आयडिया, जेव्हा गुरुकुलात कार्यक्रम असेल ना तेव्हा आपल्याला अख्खा दिवस मिळत असतो बघा. तेव्हा आपण जाऊन येऊ तर म्हणतो मी. त्या दिवशी मला आई पण काही म्हणू शकत नाही. गुरुकुलात कुठला कार्यक्रम असतो? अहो ते खूप मोठा कार्यक्रम होणार असतो. नंतर ओवी सांगेल ना हो तुम्हाला. तोपर्यंत मला गाडीमधून एक चक्कर मारून आणा म्हणतो मी. तुझ्या बोलण्याने मला चक्कर यायच्या आधी आपण गाडीची चक्कर मारू. चल. आई, चला. आई बास ना, मला खेळायला जाऊ दे ना. एवढा एक घास का आणि मग जा. गुड गर्ल, जा. पुढे. ओवी आणि सारंग कुठे दिसत नाहीयेत ते. आई मगाशी सारंग नाश्ता करून ओवीला घेऊन बाहेर गेलाय. मला तर ना सारंगचं खरंच काही कळत नाही. का त्या मुलीला एवढं डोक्यावर बसवून ठेवतोय? काय तिचे अतिलाड होत आहेत? रोज रोज बाहेर फिरायला घेऊन जातोय तो तिला. काल सुद्धा केलेला, आज पण गेलाय. नाही काय नाही, अशी रोजच तिला बाहेरची हवा लागली ना तर पुन्हा एकदा ते गाण्याचं खूळ तिच्या डोक्यात बसेल. बाकी काही नाही, चांगलं नाहीये. मोनिका, असं काही नाहीये. ती नाही शिकणार आता गाणं. आणि तिच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून तो तिला बाहेर घेऊन गेला, एवढंच. त्यात तेवढं काय झालं? नाही, बाहेर घेऊन जाऊन दे सारंगने ओवीला, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. पण मला कळायला मार्ग नाहीये की तो माझ्याशी अजून बोलत का नाहीये, अजून रागवलाय का? काहीच कळायला मार्ग नाही. आई, तुम्हाला त्याचा स्वभाव माहिती आहे ना. मी एक सांगू, अमृता, तू यात पडू नकोस. आणि तुझे उपदेश नकोयत आम्हाला, कारण जो तमाशा झालाय ना आपल्या घरात तो तुझ्याचमुळे झालाय. तू लाडावून ठेवलेस त्या पोरीला, म्हणून आमच्या डोक्यावर नाचतीये ती. सारंगला हे पटत नाहीये आणि तो सगळा राग माझ्यावर काढतोय. काय उभी आहेस? जा ना, टिफिनचं बघ आता.